महानगरपालिकेतील 7 विषय समित्यांच्या सभापती निवडीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून यासाठी शुक्रवारी 3 जुलै रोजी विशेष बैठक होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध 7 विषय समित्यांच्या सभापती निवडीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे। यासाठी शुक्रवारी 3 जुलै रोजी विशेष बैठक होणार आहे। विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत। सभापतींच्या निवडीसाठी सावित्रीबाई फुले सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी हे काम पाहणार आहेत। सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत निवडी होणार आहेत। स्थापत्य समिती सभापतींची निवड 11 वाजता, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतींची निवड सकाळी 11:30 वाजता होणार आहे। विधी समिती सभापती पदाची निवड दुपारी 12 वाजता, शहर सुधारणा समिती सभापतींची निवड दुपारी 12:30 वाजता, मंडया आणि उद्यान समिती सभापती पदासाठी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे। कामगार व समाज कल्याण समिती सभापतीसाठी दुपारी 1:30 वाजता, तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी दुपारी 2 वाजता निवडणूक होणार आहे। 7 समित्यांमध्ये महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत। या पदासाठी भाजपच्या नगरसेविका वंदना गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे। भाजपनं महापौरपदी पद्मशाली समाजाचे विनायक कोंडल यांना, तर उपमहापौरपदी मराठा समाजातील ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी दिली आहे। त्यामुळं महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दलित समाजातील वंदना गायकवाड यांना संधी दिली जावी अशी मागणी विविध संघटनांनी यापूर्वीच भाजप नेत्यांकडे केली आहे।